हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी शालेय क्षमता चाचणी म्हणजे सॅट हा जो पेपर असतो त्याच्यामध्ये विज्ञान या विषयावर आधारित वेगवेगळ्या घटकांवर प्रश्न आपल्याला विचारलेले असतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यामधलाच एक घटक अणूचे अंतरंग याच्यावर आधारित काही सराव प्रश्न सोडवू। सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। भारतीय तत्त्वज्ञ कणाद मुनींनी द्रव्याच्या अविभाज्य कणाला काय नाव दिले? रेणू, मूलद्रव्य, परमाणू की ॲटम? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 परमाणु। टिंबटिंब हे अविभाजनीय व अनाशवंत असतात। रेणू, मूलद्रव्य, पदार्थ की अणु? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 अणु हे अविभाजनीय व अनाशवंत असतात। इसवी सन 1904 मध्ये अणुसंरचनेचे प्लम पुडिंग प्रारूप कोणी मांडले? डेमोक्रिटस, जे थॉम्सन, जॉन डाल्टन की कणाद? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जे थॉम्सन। अणूच्या संयुजेचा संबंध पुढीलपैकी कशाशी असतो? प्रोटॉनच्या संख्येशी, इलेक्ट्रॉनच्या संख्येशी, न्यूट्रॉनच्या संख्येशी की अणुवस्तुमानाशी? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इलेक्ट्रॉनच्या संख्येशी। कशावर कोणताच प्रभार नसतो? प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन की केंद्रक? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 न्यूट्रॉन। न्यूट्रॉनवर कुठल्याही पद्धतीचा प्रभार नसतो। प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह असतो, न्यूट्रॉनवर न्यूट्रल चार्ज असतो म्हणजेच त्याच्यावर कोणताही चार्ज नसतो। अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन्सची संख्या म्हणजेच मूलद्रव्याचा काय होय? अणुवस्तुमानांक, संयुजा, अणुअंक की न्यूक्लियॉन? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 अणुअंक। अणुवस्तुमानांक दर्शवण्यासाठी कोणती संज्ञा वापरली जाते? ए, बी, के की झेड? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 ए। जड पाण्याच्या निर्मितीसाठी हायड्रोजनच्या कोणत्या समस्थानिकाचा उपयोग होतो? हायड्रोजन, ट्रिटियम, ड्यूटेरियम की यापैकी नाही? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 ड्यूटेरियम। कोणाचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 8, 7 आहे? नायट्रोजन, सोडियम, क्लोरीन की कार्बन? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 क्लोरीन, कारण याचा अणुअंक 17 आहे म्हणजेच याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असणार आहे 2, 8, 7। ज्या अणूंचे संयुजा कवच पूर्ण भरलेले असते अशा अणूंची संयुजा किती असते? 1, 2, 0 की 3? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 0। काय दर्शवण्यासाठी झेड ही संज्ञा वापरली जाते? अणुवस्तुमानांक, प्रोटॉन, संयुजा की अणुअंक? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 अणुअंक। अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? प्रोटॉनचा वेग व संख्या वाढवावी, न्यूट्रॉनचा वेग व संख्या कमी करावी, न्यूट्रॉनचा वेग वाढवावा व संख्या कमी करावी की वरीलपैकी कोणतेही नाही? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 न्यूट्रॉन्सचा वेग वाढवावा व संख्या कमी करावी। ऑक्सिजनमध्ये कोणती कक्षा हीच संयुजा कक्षा असते? के, एल, एम की एन? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 एल। एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनची कवचनिहाय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचे काय होय? संयुजा इलेक्ट्रॉन, संयुजक कवच, इलेक्ट्रॉन संरूपण की प्रारूप? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 इलेक्ट्रॉन संरूपण। कोणाचे वस्तुमान हायड्रोजन अणूपेक्षा 1800 पट कमी असते? न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन की न्यूक्लियॉन? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 इलेक्ट्रॉन। रुदरफोर्डच्या विकिरण प्रयोगामुळे कशाचा शोध लागण्यास मदत झाली? अणुकेंद्रकाचा, प्रोटॉनचा, इलेक्ट्रॉनचा की अणुवस्तुमानांकाचा? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 अणुकेंद्रकाचा। अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी सन 1911 मध्ये काय मांडले? अणुसिद्धांत, प्लम पुडिंग प्रारूप, केंद्रकीय अणुप्रारूप, स्थायी कक्षा अणुप्रारूप? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 केंद्रकीय अणुप्रारूप। विशिष्ट कक्षेत असताना कशाची ऊर्जा स्थिर असते? प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन की अणु? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 इलेक्ट्रॉन। एका प्रोटॉनचे वस्तुमान किती आहे? 1.6 × 10⁻19 ग्रॅम, 1.66 × 10⁻27 ग्रॅम, 6.023 × 1023
ग्रॅम की 1.60 × 10⁻⁻29 ग्रॅम? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 1.66 × 10⁻27. इसवी सन 1803 मध्ये कोणी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला? जॉन डाल्टन, कनाद, जे थॉम्सन की डेमोक्रिटस? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 जॉन डाल्टन. कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारांवरील वैद्यकीय उपचारांमध्ये कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग होतो? युरेनियम 235, कोबाल्ट 60, आयोडीन 131 की कार्बन 14? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 कोबाल्ट 60. नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 5 आहे म्हणून त्याची संयोजक किती? 2, 5, 3 की 7? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 त्याची संयोजक 3 आहे, कारण बाहेरची कक्षा पूर्ण करायला त्याला आणखी 3 इलेक्ट्रॉनची गरज असते. कशामध्ये एन कक्षा हीच संयुजा कक्षा असते? ऑक्सिजन, क्लोरीन, ब्रोमीन की नायट्रोजन? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 ब्रोमीन. कोणता घटक हा अणूचा मूलभूत रासायनिक गुणधर्म आहे? प्रोटॉन, संयुजा, इलेक्ट्रॉन की न्यूट्रॉन? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 संयुजा. अणूच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? अणुअंक, अणुवस्तुमानांक, संयुजा की इलेक्ट्रॉन स्वरूपण? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 संयुजा. इलेक्ट्रॉन हा कसला मूलकण आहे? धनप्रभारित, ऋणप्रभारित, प्रभाररहित की न्यूक्लियॉन? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 ऋणप्रभारित. ग्रीक तत्ववेत्ता कोणी मूलद्रव्याच्या लहान कणाला ॲटम असे नाव दिले? डाल्टन, कनाद, जे थॉम्सन की डेमोक्रिटस? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डेमोक्रिटस. अणूमध्ये किती प्रकारच्या अणुकणांचा समावेश असतो? 2, 3, 4 की 5? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 3. अणूमध्ये 3 प्रकारच्या अणुकणांचा समावेश असतो. अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान कुठे एकवटलेले असते? रेणूमध्ये, प्रोटॉनमध्ये, केंद्रकामध्ये की इलेक्ट्रॉनमध्ये? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 केंद्रकामध्ये. रुदरफोर्डच्या केंद्रकीय अणुप्रारूपानुसार पुढीलपैकी कोणत्या कणांचा मारा सोन्याच्या पातळ पत्र्यावर केला जातो? अल्फा, बीटा, सिल्व्हर की गॅमा? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 अल्फा. सन 1913 मध्ये डॅनिश वैज्ञानिक नील्स बोर यांनी काय मांडले? केंद्रकीय अणुप्रारूप, प्लम पुडिंग प्रारूप, अणुसिद्धांत की स्थायी कक्षा अणुप्रारूप? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 स्थायी कक्षा अणुप्रारूप. गॉयटर या थायरॉइड ग्रंथीच्या आजारावरील उपचारामध्ये कशाचा उपयोग होतो? कोबाल्ट 60, युरेनियम 235, आयोडीन 131 की थोरियम 232? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आयोडीन 131. भारतामध्ये 8 ठिकाणच्या अणुवीज निर्मिती केंद्रांमध्ये एकूण किती अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत? 23, 22, 8 की 10? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 22. केंद्रकामध्ये कोणते अणुकण असतात त्यांना न्यूक्लियन्स म्हणतात? प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स की फक्त इलेक्ट्रॉन्स? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. एल या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती असते? 2, 8, 18 की 6? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 8. अणुकेंद्रकाभोवती प्रत्येक कवचात जास्तीत जास्त कोणत्या सूत्राने मिळालेल्या संख्येइतके इलेक्ट्रॉन्स असू शकतात? n, 2n, 2nचा वर्ग की nचा वर्ग? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 2nचा वर्ग. पोटॅशियमच्या इलेक्ट्रॉन संरूपणाचे रेखाटन खालीलपैकी कोणते? 4 पर्याय दिले, त्यातला पर्याय क्रमांक 2 हे पोटॅशियमच्या इलेक्ट्रॉन संरूपणाचे रेखाटन आहे. पुढे दिलेले युरेनियम 235च्या विखंडनातील ए आणि बी कोणते? इथं ए आणि बी हे 2 मूलद्रव्य दिलेले आहेत, त्यांची नावं ओळखायची आहेत. क्रिप्टॉन आणि कॅल्शियम,
बेरियम आणि सोडियम, क्रिप्टॉन आणि बेरियम की बेरियम आणि इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? सर जे थॉम्सन, गोल्डस्टीन, रुदरफोर्ड की चॅडविक? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 सर जे थॉम्सन. पुढील गटामध्ये दिलेला वेगळा शब्द कोणता? हेलियम, हायड्रोजन, आर्गॉन की निऑन? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हायड्रोजन.